नमस्कार, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा, घडामोडींचा मागोवा, अनेक घटनाक्रमांचा. मंडळी, आज परत एकदा एक नव्या विषयासह आपल्या भेटीला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्ञान, माहिती आणि संशोधनाचं केंद्र असलेलं, ब्रिटिशांच्या काळात स्थापित झालेलं, पण मग हळूहळू टप्प्याटप्प्याने भारतीयांनी त्या केंद्राशी स्वतःचं नातं जोडलेलं अशी एशियाटिक सोसायटीची बहुचर्चित प्रलंबित निवडणूक आता होत आहे. या निमित्ताने आताचा जो सगळा प्रवाह आहे, वेगवेगळ्या निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप आणि मग मूळ हेतू, मुळातच अशा प्रकारच्या संस्था का स्थापन झाल्या, या संस्थांचा हेतू उद्दिष्ट काय आणि यातून साध्य काय करायचं ते मागे पडतं. आणि मग एक वेगळ्या प्रकारची वैचारिक अस्पृश्यता, काहीची अहिष्णुता, असहिष्णुता आणि त्यातून संस्थांवरचं एक वर्चस्ववादाचं नवीन तंत्र आता विकसित झालं. या पार्श्वभूमीवर संस्थेचा मूळ हेतू तसाच्या तसा पुढे जावा, संस्था अधिक लोकाभिमुख व्हावी आणि ज्ञान, माहिती आणि संशोधनाच्या केंद्राचा परिचय एका उच्चभ्रू एलिट वर्गाच्या पलीकडे ज्ञान उपासक असा जो वर्ग आहे त्याच्यापर्यंत जावं, याकरता प्रयत्न करणारा एक समूह आता विकसित झालेला आहे. तो समूह या एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीकरता सज्ज झालेला आहे आणि एशियाटिक टुमारो असं एक व्यापक चित्र घेऊन ही सगळी मंडळी आपल्या सामोरे जाते. या सगळ्या समूहाचं नेतृत्व ज्येष्ठ वैचारिक क्षेत्रातले ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ह्या वैचारिक क्षेत्राला अधिक समृद्ध केलंय. एका अर्थाने वैचारिक क्षेत्राचं भारतीयकरण आणि त्यातनं वैचारिक अस्पृश्यता निघून जावी याकरता जे प्रयत्न करतायत. ICCRचंही त्यांनी खंबीरपणे नेतृत्व केलं होतं. राज्यसभेचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे एशियाटिक टुमारो याचं नेतृत्व करतायत आणि या सगळ्या पॅनलचे ते अध्यक्ष आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत. विनयजी, नमस्कार. नमस्कार. असं आहे की मी जसं सुरुवातीला म्हटलं की ब्रिटिश काळात ही संस्था स्थापन झालेली आणि त्यामुळे एक प्रदीर्घ असा इतिहास आहे. ब्रिटिशांच्या काही परंपरा होत्या, त्या त्यांनी या संस्थेच्या रूपाने विकसित केल्या. ब्रिटिश निघून गेले. एका अर्थाने आता आपण एका वेगळ्या मानसिकतेत आहोत, एक वेगळ्या प्रकारचा विचार मांडत आहोत. जे जे आधुनिक आहे ते स्वीकारताना परंपरा जपत पुढे जात आहोत. अशा एका वेगळ्या टप्प्यावर ही एशियाटिक सोसायटीची निवडणूक उभी राहिलेली आहे. आणि अशा प्रकारची सोसायटी म्हणजे राजकीय पक्षांमध्येही मारामाऱ्या होतात, तिथे आरोप प्रत्यारोप होतात, तो राजकारणाचा स्वभाव आहे. पण जी ज्ञानाची केंद्र आहे तिथेही ज्या प्रकारे आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत, नेमकं मूळ कारण काय? असं आहे की आपण इतिहासात बघितलं तर 19व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांनी भारतामध्ये आपलं साम्राज्य विकसित करत असताना कलकत्त्याला आणि मुंबई अशा 2 एशियाटिक सोसायटीज या संस्थांची स्थापना केली. त्यातली दी एशियाटिक सोसायटी ऑफ कॅलकटा, त्यावेळी कॅलकटा म्हणायचे, ही कालांतराने तिथल्या बदबसखोरीमुळे, अनागोंदीमुळे केंद्र सरकारला ताब्यात घ्यावी लागली. आज कलकत्त्याची एशियाटिक सोसायटी ही केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या देखरेखीखाली काम करते. पण मुंबईतली जी एशियाटिक सोसायटी आहे ती 1808 मध्ये स्थापन झाली. म्हणजे आणखी 2 वर्षांनी या संस्थेच्या स्थापनेला तब्बल 220 वर्ष पूर्ण झाली. इतका जुना इतिहास असलेली ही जी एशियाटिक सोसायटी आहे ती भारतातल्या सोसायटी ऍक्टच्या अंतर्गत आणि ट्रस्टच्या संदर्भातले जे नियम आहेत त्या अनुषंगाने ती काम करणारी एक अतिशय ख्यातनाम संस्था आहे. आणि या एशियाटिक सोसायटीला ब्रिटिशांनी त्यावेळेचा जो टाउन हॉल, म्हणजे आज आपण पाहतो हॉर्निमन सर्कल भागामध्ये खूप अशा पायऱ्यांचं एक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, तर तो महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा असा जो टाउन हॉल आहे तो एशियाटिक सोसायटीला वापरायला लागला. कालांतराने एशियाटिक सोसायटीचं काम जेवढं विकसित व्हायला हवं होतं तेवढं झालं नाही. इतरही काही कारण असतील आणि मग महाराष्ट्र सरकारच्या ग्रंथालय संचालनालयाने तिथे आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. या सोसायटीकडे खूप मोठ्या प्रमाणात दस्तावेजांचा, अभिलेखांचा संग्रह आहे. अत्यंत दुर्मिळ असा संग्रह आहे आणि त्यामुळे त्याचं जतन होणं ही एक राष्ट्रीय जबाबदारी आहे. ही केवळ संस्थेची नाही, आपल्या सगळ्यांची. एका बाजू. दुसऱ्या बाजूने संशोधन केंद्र म्हणून या सगळ्या संस्थात्मक जो काही पसारा निर्माण झाला आहे त्याचा अधिक चांगला उपयोग आणि लोकाभिमुख पद्धतीने उपयोग या देखील काळानुसार ज्या आवश्यकता समोर येत आहेत
त्यामधली एक महत्वाची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या नियमांचं पूर्णपणे पालन होऊन आर्थिक शिस्त आणि प्रशासनिक एक प्रकारची सुव्यवस्था ही निर्माण करण्याकडे गेल्या काही वर्षात, विशेषतः गेल्या 10 वर्षांमध्ये खूप दुर्लक्ष आहे. आणि त्यामुळे एशियाटिक टुमॉरो या पद्धतीने विचार करून एक समूह, कारण माझा स्वतःचा एशियाटिक सोसायटीचा गेले 15 वर्षाचा संबंध आहे. श्री BG काळे हे संस्थेचे अध्यक्ष असताना उपाध्यक्ष म्हणून 3 वर्ष मी तिथे कामही बघितलेलं आहे. आणि त्यामुळे या एशियाटिक सोसायटीशी त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने कधी वाचक म्हणून, कधी संशोधक म्हणून संबंध आलेला आहे. अशा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन भवितव्याच्या एशियाटिक सोसायटीला अधिक चांगला आकार देण्यासाठी, तिचं भवितव्य अधिक उज्ज्वल व्हावं या दृष्टीने एक निश्चित योजना मनामध्ये घेऊन या निवडणुकीत भाग घेतलेला आहे. आणि हे ते एशियाटिक टुमॉरो नावाचा पॅनेल आहे. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर हा जो समूह आहे त्याच्यामध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. त्यामुळे अध्यक्ष पदाची उमेदवारी म्हणजे माझ्याकडे आहे. ती निवडणूक मी लढवतो आहे. त्यामुळे थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर ते हेच आहे की एशियाटिक सोसायटी अत्यंत मोठी, प्रदीर्घ इतिहास असलेली, उज्ज्वल इतिहास असलेली आणि आपल्या समाजाचा सांस्कृतिक आणि ज्ञान संदर्भातला अतिशय महत्वाचा वारसा या संस्थेने गेली अनेक दशक सांभाळला आहे. जवळजवळ 2.25 शतकं होती त्याला. हा वारसा पुढच्या पिढीला द्यावा. हा जो संबंध संस्था जीवनाचा परीघ आहे तो अधिक विकसित करून एशियाटिकने अधिक लोकाभिमुख पद्धतीने आपल्या कामाचा विस्तार करावा. त्यात सर्व सहभागिता किंवा सर्व समावेशकता यावर भर द्यावा आणि स्थानिक भाषांनाही प्रोत्साहन द्यावं. आणि सगळ्यात महत्वाचं, वैचारिक अस्पृश्यतेला कोणताही थारा देता कामा नये या इराद्याने आम्ही हे निवडणूक लढवतो. तुम्ही जे सगळं आता तुमच्या पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात सविस्तर सांगितलं, 220 वर्षाची आता संस्था होईल. त्या संस्थेकडे बघण्याचा जो काही आता नवीन एक दृष्टिकोन झालेला आहे की मुंबई दाखवायची तर एशियाटिक सोसायटी दाखवली जाते. आणि वन ऑफ द टुरिस्ट स्पॉट असं त्या पायऱ्यांवर झालेलं चित्रीकरण, कुठले सिनेमे तिथे चित्रित झाले, असं सगळं सांगितलं. पण एशियाटिक सोसायटी खरं म्हणजे आणखी त्या पलीकडे आहे. हे तुमच्या या पहिल्याच सविस्तर उत्तरात लक्षात जे तुम्ही मांडलेलं आहे ते का झालेलं नाहीये आणि ते होणाऱ्यांची जबाबदारी का टाळली होती. मुळात स्वायत्त संस्था होती, सगळ्या प्रकारचे अधिकार होते. तुमच्या उत्तरात असं होतं की होत नाहीये म्हणून तुम्हाला अशा प्रकारचा पुढाकार मिळतात. तर जबाबदारी कोणाची होती आणि ते काय चुका नेमक्या झाल्या ज्या आता एशियाटिक सोसायटीच्या मूळ उद्देशालाच बाधा पोहोचतात? असं आहे की सुरुवातीपासून या संस्थेच्या वाटचालीमध्ये आपल्याला लक्षात येतं की दक्षिण मुंबईचं आणि त्याला असं म्हणायला हरकत नाही की एका उच्चभ्रू वर्गाचं त्यामध्ये वर्चस्व राहिलेलं आहे. ही मंडळी चांगलीच होती, त्यात काही प्रश्न नाही. परंतु त्यांनी हा परीघ वाढवण्यासाठी काही प्रयत्न केले नाही. म्हणजे आज आपण ठाण्यामध्ये बातचीत करतो आहोत आणि ठाणे हा बृहन्मुंबईचा अविभाज्य भाग आहे. पण ठाणे, कल्याण किंवा तिकडे पनवेल किंवा भाईंदर, वसई या भागाला एशियाटिक सोसायटीची काही माहिती आहे का? मी हा भाग सोडून देऊ म्हणतो. मुलुंड, बोरिवली, विलेपार्ले, घाटकोपर इथल्या कोणी एशियाटिक सोसायटीचं नाव ऐकलंय का? आज दुर्दैवाने ही स्थिती नाही. आणि त्यामुळे ही संस्था लोकाभिमुख व्हावी, तिचा अधिकाधिक लोकांनी उपयोग करून घ्यावा, चांगले संशोधन प्रकल्प हाताळण्याची या संस्थेची क्षमता वाढावी. महत्वाचं म्हणजे जे दस्तावेज तिथे आहे त्याचं अत्यंत उत्तम असं जतन व्हावं. म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण देतो की टाइम्स ऑफ इंडिया, आपण त्याला ओल्ड लेडी ऑफ बोरीबंदर म्हणतो. तर टाइम्स ऑफ इंडिया प्रकाशित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून ते सगळे अंक एशियाटिक सोसायटीमध्ये आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं अतिशय उत्तम अभिलेख धन असं मी म्हणेन त्याला, हे एशियाटिक सोसायटीने जतन केलेलं आहे. आणि त्यामुळे ते नव्या पिढीला देण्याकरता काही खटपट करण्याची गरज होती. त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा आर्थिक तब्येत संस्थेची सुधारणा हे आवश्यक होतं. आता दोराब टाटा ट्रस्ट आहे, बाकी काही छोटे मोठे ट्रस्ट आहेत, केंद्र सरकार आहे, थोडंफार राज्य सरकार आहे आणि अगदी अलीकडे मुंबई महानगरपालिकेने देखील काही अनुदान देऊन केलेलं आहे. असं जे काही अनुदान आहे ते पुरेसं आहे का? पुरेसं नाही.
पण त्यात भर घालण्यासाठी प्रयत्न कुणी करायला हवे होते? मॅनेजमेंट कमिटीने करायला हवे. मला असं वाटतं की बी काळेसाहेब गेल्यानंतर आणि त्याच्या आधी अरुण टिकेकर या संस्थेचे अध्यक्ष होते, त्यानंतर गेल्या 7-8 वर्षामध्ये काही प्रयत्नच झाले. संस्था आपल्या एका वर्तुळातच फिरत राहील. मी स्वतः उपाध्यक्ष असताना मला इथे नमूद केलं पाहिजे की त्यावेळेचे केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री डॉक्टर महेश शर्मा यांची भेट एशियाटिक सोसायटीला आम्ही आयोजित केली. त्यांनी सगळं बघितलं आणि ते बघितल्यानंतर खूप प्रभावित झाले आणि त्यांनी काही एका विशिष्ट पद्धतीने अर्ज करायला सांगितले. मला असं वाटतं की त्या पद्धतीचे अर्ज केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेच नाही. मग अनुदान वाढीव पद्धतीने कसं मिळणार? दुसऱ्या बाजूने त्या ठिकाणी केंद्र सरकारचे सांस्कृतिक कार्यमंत्री येऊन गेले वगैरे सगळं ठीक आहे. त्याच्याबरोबर राज्यपालांकडे आम्ही निवेदन दिलं. मग राज्यपालांनी देखील केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारांची बातचीत करून, माझ्या समजेने सुधीर मुनगंटीवार आपले सांस्कृतिक कार्यमंत्री होते, त्यावेळी डिजिटायझेशन करता एक 5 कोटी रुपयाचा निधी एक विशेष बाब म्हणून उपलब्ध करून दिला. त्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार आणि आमच्यासारखे कार्यकर्ते यांनी त्या संस्थेच्या आर्थिक तब्येतीच्या सुधारणेकरता आपल्या परीने खटपट केली. पण अधिक खटपट व्हायला हवी होती. विशेषतः गेली 7-8 वर्ष जे एशियाटिक सोसायटीमध्ये कारभार पाहत आहेत त्यांच्याकडनं अधिक खटपट व्हायला हवी. इतका मोठा इतिहास असलेली संस्था आहे. आपल्याला CSRचा पैसा मिळू शकतो. जसा मुंबई महापालिकेने ग्रांट द्यायची ठरवली, इतर महापालिकांकडे देखील आपण ग्रँटसाठी काही खटपट करू शकतो. कारण मुंबईचा इतिहास हा केवळ त्या बेटाचा इतिहास नाहीये, हा संबंध MMRDA रिजनचा इतिहास. त्यामुळे असेही प्रयत्न करता आले असते. एवढी मोठी उद्योगगृह मुंबईमध्ये आहे, त्यांचे ट्रस्ट आहेत, त्यांच्याकडनं काही पैसे मिळवता आले असते. दुर्दैवाने त्या दिशेने खूप प्रयत्न झाले असं म्हणता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा आक्षेप आहे तो म्हणजे आर्थिक शिस्तीचं दिवसाढवळ्या झालेलं उल्लंघन आणि होत गेलेलं उल्लंघन. नुसतं झालं, एकदा झालं असं नाही. म्हणजे केंद्र सरकारची जी ग्रांट आहे ती नियमानुसार वापरली गेली नाही असं कंट्रोलर आणि ऑडिटर जनरलच्या रिपोर्ट मध्ये म्हटलं. इन्कम टॅक्सने एक नोटीस दिली की 3 कोटी रुपये तुम्ही भरा, कारण त्यांना सगळी कागदपत्र मिळाली नाही, सगळ्या प्रकारचा तपशील उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आर्थिक बेशिस्तीचा आरोप इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने केला, म्हणून वसुलीची नोटीस काढली. सगळ्या प्रकारची जी शिस्त लागायला हवी होती ती लागली नाही. अनेकदा आर्थिक व्यवहार गोपनीय पद्धतीने झाले. जो एशियाटिक सोसायटीचा वार्षिक अहवाल असतो त्याच्या अनुदानाकरता, त्याच्या अनुवादाकरता भरमसाठ खर्चिक पद्धतीने तरतुदी केल्या गेल्या आणि त्या वापरल्या गेल्या. त्यामुळे ही जी आर्थिक बेशिस्त आहे, एकूण व्यवस्थापनामधले जे गैरप्रकार आहे, यातून संस्थेविषयीची जी काळजी आमच्यासारख्या अनेकांच्या मनात निर्माण झाली, त्यातून आम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय. केवळ आर्थिक बेशिस्त असं नाही, ज्या प्रकारे तुम्ही उदाहरण दिली, कॅगचा रिपोर्ट आहे, इन्कम टॅक्सनी काही आक्षेप मानलेले आहेत, तर उदासीनतेच्या पलीकडे, बेशिस्तीच्या पलीकडे काहीसा भ्रष्टाचारही होतोय की काय अशी शंका यावी असं चित्र आहे. अशी शंका यावी असं नक्की चित्र आहे. चॅरिटी कमिशनरने देखील या संबंधात काही ताशेरे ओढले आहेत. आणि उदाहरणार्थ त्याचा जो चेंज रिपोर्ट आहे, ट्रस्टच्या कायद्यानुसार तुम्ही पदाधिकारी बदलता तर तो परिवर्तन अहवाल द्यावा लागतो, तो देखील चॅरिटी कमिशनरने अमान्य केलेला आहे. आणि त्यामुळे मला तर भीती वाटते की जे सध्याचे पदाधिकारी आहेत ते वैधपणे काम करतायत असं चॅरिटी कमिशनरला वाटत असेल, मला नाही वाटत. त्याबद्दलही न्यायप्रविष्ट असे विषय आहेत आणि त्याबद्दल चॅरिटी कमिशनर काय उल्लेख करतात कल्पना नाही किंवा काय निर्णय घेतात. पण त्यामुळे मी सगळ्यांच्या हेतूंबद्दल सरसकट शंका घेत नाही. अनेक चांगली लोक देखील आहेत, घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारा देखील एक संबंधित आहे, नाही असं नाही. पण ज्या प्रोएक्टिव्हली, ज्या सजगपणे, ज्या अनुशासनशील कार्यपद्धतीतून त्यांनी या सगळ्या संस्थेच्या कारभाराकडे बघायला हवं होतं, हे बघण्यामध्ये मला असं वाटतं की सध्याचं व्यवस्थापन पूर्णपणे अपयशी. मग तुम्ही उल्लेख केला एलिट उच्चभ्रू. आता एलिट किंवा उच्चभ्रू असणं काही वाईट नाही, पण मुळात त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळ्या प्रकारचा वर्चस्ववाद आणि संस्था आपल्याच ताब्यात असली पाहिजे आणि बाकीच्यांना ह्यातलं काही कळतच नाही अशी एक मानसिकता एशियाटिकच्या बाबतीत विकसित झालेली आहे. आणि तीच मानसिकता आता ही निवडणुकीतून प्रतिबिंबित होते. अगदी निश्चितपणे मी असं म्हणेन की संस्था आपल्याच ताब्यात राहाव्या, म्हणजे एका विशिष्ट कंपूशाहीच्या वातावरणामध्ये एका समूहाकडेच त्या राहाव्या, त्या बाकी कोणाला त्याच्यामध्ये हस्तक्षेपच करता येऊ नये. बुद्धिवादी म्हणजे काय, ते आम्हीच, आम्हालाच सगळं कळतं,
बाकीचे निर्बुद्ध आणि मूर्ख अशा पद्धतीचा एक अहंगंड असलेला एक समूह समाज जीवनामध्ये आहे. त्यातली काही जण एशियाटिकच्या वातावरणातही सक्रिय आहे आणि त्यामुळे त्यांना एशियाटिक टुमॉरो या पद्धतीने भवितव्याचा विचार करणाऱ्यांपेक्षा सेव्ह एशियाटिक अशा प्रकारची भूमिका घेऊन जणू काही जे घडलंय त्याला आपण जबाबदारच नाही असा आ म्हणून ते एशियाटिकला वाचवण्याचा इरादा लोकांपुढे मांडतायत, जो खरा नाही. त्यांच्या मनातला सगळ्यात महत्वाचा बिंदू आहे, महत्वाचं जे त्यांना सळणार, त्यांना खुपणार असं जे तथ्य आहे ते आहे की एशियाटिक सोसायटीचा वैचारिक परीघ विस्तृत करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि ही मंडळी जी आमच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत त्यातला एक मोठा समूह हा वैचारिक अस्पृश्यतेचा पक्ष आहे. आणि त्यांनी पहिल्यापासून इतरदेशीय विचार, हिंदुत्वाचा विचार, स्वदेशीचा विचार, हा जो काही आपल्या स्वसंस्कृतीचा विचार यावर नेहमी फुल्या मारल्या आहेत. आणि या लोकांना कधी संकीर्ण ठरवायचं, कधी जातीयवादी म्हणायचं, शेनकी विशेषणं लावायची आणि या सगळ्या बौद्धिक तोड्यामध्ये हा कारभार आपल्या हातातून निसटू द्यायचा नाही अशा इराद्याने मला असं वाटतं की काही मित्रमंडळी काम करतायत, त्याला आमचा आक्षेप. त्यांचा आरोप नेमका तुमच्यावरतीच हाच आहे की तुम्ही संस्था ताब्यात घेण्याकरता धडपडता. असं आहे, लोकतांत्रिक पद्धतीने एखाद्या संस्थेचे सदस्य झाले याच्यात गैर काय? संस्थेचा पाया व्यापक झाला, शेवटी कुणाला सदस्य करून घ्यायचं किंवा नाही हा अधिकार संस्थेचा आहे. पण संस्थेने मान्यता दिल्यानंतर, अर्जांची छाननी केल्यानंतर, त्याची वैधता पडताळून बघितल्यानंतर जर लोकतांत्रिक पद्धतीने एखाद्या संस्थेच्या सभासदत्वाचा पाया विस्तृत होत असेल यात गैर काय? लोकसहभाग म्हणजे तोच आहे. आणि त्यामुळे वैचारिक अस्पृश्यतेच्या विरोधात असलेली परीघ वाढवावा आणि संस्थेचं कामकाज लोकाभिमुख करावं यासाठी संकल्प केलेली काही मंडळी जर सदस्य म्हणून तिथे आली तर ते ताब्यात घेणं कसं काय होऊ शकतं मला कळत असेल. आणि नंतर गेल्या 4 महिन्यापूर्वीचा इतिहास जर बघितला आपण तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सप्टेंबरच्या 27 तारखेला एशियाटिक सोसायटीची त्याला सर्वसाधारण सभा म्हणतात, त्याची बैठक झाली. पद्धत अशी आतापर्यंतचा इतिहास टाळून पहा की सर्वसाधारण सभेतच नव्या कार्यकारी मंडळाची निवड, नव्या व्यवस्थापन समितीची निवड ती झाली. यावेळी त्यांनी 2 भाग वेगळे केले आणि 27 सप्टेंबर पासून 15 ऑक्टोबर पर्यंत अनेकांना सदस्य करून घेतले. कामगार संघटनांना कामाला लावलं. एका राजकीय पक्षाच्या खात्यातून जवळजवळ 55 जणांच्या सदस्यत्वाची फी भरली गेली. एक आम्ही सगळं मांडलेलं आहे, कोर्टापुढे मांडले, चॅरिटी कमिशन पुढे मांडले आणि एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीलाही सांगितलं. पण या सगळ्याकडे डोळेझाक करून केवळ एका विशिष्ट वैचारिक समूहाला दूरच ठेवायचं काही कारण म्हणजे कोणतेही तात्विक कारण नसताना, सैद्धांतिक काही कारण नसताना या केवळ इराद्याने वैचारिक अस्पृश्यतेची भूमिका घेणारे आमच्या विरोधात. संस्था ताब्यात घेणं वगैरेचा मुद्दा नाही. जर आताच्या व्यवस्थापनाने संस्था नीट चालवली असती आम्हाला लक्ष घालण्याचं गरजच नाही. तुम्ही जे निवेदन करताय किंवा विरोधक जे आरोप करताय त्याच्यातनं असं येते की वेगळ्या प्रकारची वसाहतवादी मानसिकता अजूनही एशियाटिक सोसायटीत आहे की काय असं चित्र उभं राहतंय. त्याला जोडून एक मुद्दा असा आहे की एकीकडे एशियाटिक टुमॉरो भारतीय भाषांच्याही संवर्धनाविषयी चर्चा करते आणि एशियाटिकचा उपयोग ह्याच्याकरता होऊ शकतो असा यावर तुमचा विश्वास आहे. नेमकी काय अडचण आहे? एकीकडे आता ज्या एशियाटिक सोसायटी या मुंबईत आहे त्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि एक भाषीय एक सूत्र धरून राजकारण केलं गेलं. या पार्श्वभूमीवर भाषिक विषय तुम्ही एशियाटिक टुमॉरोच्या अजेंड्यात आहे म्हणजे नेमकं काय? असं आहे की इंग्रजी ही जरी परदेशातून आली असली तरी आता आपल्या दरम्यानच्या बोलचालीची ती भाषा झालेली आहे. आपण अनेकदा इंग्रजीचा आधार घेतो, त्याच्याविषयी आमची तक्रार नाही. पण इंग्रजीचं वर्चस्व याचा अर्थ किंवा इंग्रजीचा दबदबा याचा अर्थ स्थानिक भाषांना दुय्यम लेखन असं होतं. दुर्गाबाई भागवतांसारख्या विदुषींनी एशियाटिक सोसायटीमध्ये काम केलं. अरुण टेकेकर ज्येष्ठ पत्रकार, मराठीतच त्यांचं बरंच काम आहे, ते इंग्रजीतही लिहित होते, तो भाग वेगळा. पण आज आपण जर बघायला गेलं तर एशियाटिक सोसायटीच्या कारभारामध्ये
मराठी साहित्य, महाराष्ट्राचा इतिहास, मराठी भाषा आणि केवळ मराठी नाही, गुजराती, हिंदी, देशी भाषा यांना काय स्थान मिळतं, किती कार्यक्रम या देशी भाषांमधून होतात. आणि ही वसाहतवादी मानसिकताच आहे की उच्चभ्रू अशा एका मूढभर लोकांनी जे सामान्यतः दक्षिण मुंबईमध्ये वावरतात अशांनी ही संस्था आपल्या ताब्यात ठेवायची आणि कंपुशाहीच्या पद्धतीने तिचा कारभार चालवायचा. हे आता चालण्याजोगं नाही. आता लोकाभिमुखतेचे दिवस आणि त्यामुळे मुंबईच्या शहराचा विचार करताना आपण दक्षिण मुंबईचा विचार करणं हे अत्यंत संकीर्ण आणि क्षुद्र मनोवृत्तीचं लक्ष. आता पूर्ण महामुंबईच्या प्रश्नांची उत्तर ही मुंबईच्या उत्तरेला आहे, मुलुंडला आहे, बोरिवलीला आहे, मीरा भाईंदरला आहे, ठाण्याला आहे, नव्या मुंबईला आहे. मग आपण उत्तरेला आहे नको का ती उत्तरं शोधण्याकरता. त्यामुळे एशियाटिक सोसायटीची वास्तू ही त्यांची वास्तू नाहीच आहे, ती महाराष्ट्र सरकारची वास्तू. पण समजा एशियाटिक सोसायटीचं मुख्य कामाचं केंद्र दक्षिण मुंबईत आहे, त्याला काही अडचण नाही. पण एशियाटिक सोसायटीचे कार्यक्रम मुलुंडमध्ये होऊ नये, बोरिवलीत होऊ नये, ठाण्यात होऊ नये असं कोणी लिहिलं. पण हा लोकाभूमिकेचा विचारच झाला नाही. कारण का? कारण सगळं आपल्या ताब्यात राहावं, सगळं एका वर्तुळाच्या कक्षेमध्ये राहावं. त्यामुळे ही जी भूमिका आहे त्याला एक प्रकारे आळा घालण्याकरता, त्या भूमिकेला आवर घालण्याकरता आम्ही लोकाभिमुखतेचा संदर्भ घेऊ या निवडणुकीत. एशियाटिक टुमारो दक्षिण मुंबईच्या बाहेर एशियाटिकला घेऊन जाऊ इच्छितो निश्चितपणे. म्हणजे कशा प्रकारे तुमच्या समोर काय चित्र आहे, काय करू इच्छित आहे? अनेक गोष्टी करतायत. आता एशियाटिकचा जो ग्रंथ संग्रह आहे त्याच्यात अनेक दुर्मिळ ग्रंथ आहे. दुर्दैवाने आमचं निरीक्षण असं आहे की अनेक दुर्मिळ ग्रंथ गहाळ देखील झालेले आहेत. पण या दुर्मिळ ग्रंथांचं दर्शन तिथेच गेल्यावर व्हावं आवश्यकता नाही ना. आज अनेक महाविद्यालयांमध्ये उत्तम ग्रंथालय आहे. इथे प्राच्य विद्या संस्था ठाण्यामध्ये काम करते. समजा अशा संस्थांच्या सहकार्याने काही दुर्मिळ ग्रंथ हे समजा आपण ठाण्यामध्ये त्यांचं 1-2 दिवसाचं प्रदर्शन, एखादं सगळी व्याख्यान आपण त्यावर आयोजित केलं, यात काही अवघड आहे? काहीच अवघड. एशियाटिकचे विविध ज्ञान विषयांच्या संबंधातले जे चर्चासत्रांसारखे कार्यक्रम आहेत ते ठाण्यात का होऊ नये? होऊ शकतात. जुने नकाशे, जुने दस्तावेज एशियाटिकच्या संग्रहामध्ये आहेत, त्याचं प्रदर्शन आपण करू शकतो. कधीतरी ठाण्याचा इतिहास, पनवेलचा इतिहास, मीरा भाईंदरचा इतिहास, आता उत्तम सारखं बंदर हे एक मेरीटाईम सेंटर होतं त्या काळात, घोडबंदर जिथे घोड्याची आयात निर्यात आणि व्यापार व्हायचा. याबद्दल समजा त्या भागात जाऊन आपण जागरूकता निर्माण करणं. कारण शेवटी कसं आहे की लोकांना इतिहासाचं भान नसेल तर ज्या शहरात ते राहतात त्याविषयी त्यांना आपुलकीच वाटू शकते. मग हे निर्माण करण्याचं काम एशियाटिकचं नाही, ते आपण करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या विषयावरची चर्चासत्र, व्याख्यानं, पुस्तकांची आणि दस्तावेजांची प्रदर्शनं, विद्यार्थ्यांच्या भेटी. समजा दस्तावेज इकडे आणणं अवघड आहे आणि दस्तावेजच नाही, अनेक महत्वाची दुर्मिळ नाणी देखील एशियाटिकच्या संग्रहामध्ये आहे. किंवा दुर्मिळ ग्रंथ संग्रहांचं जतन कसं करावं याची एक छोटीशी प्रयोगशाळा पण तिथे आहे. अनेक कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतात. हे दाखवायला सुद्धा घेऊन जाऊ शकतो. ग्रंथालय शास्त्रामध्ये हे आहेच ना. लायब्ररी सायन्स समजा ठाण्यात शिकवलं जातं, त्यांच्या मुलांची तिथे सहलकामे आपण आयोजित करू शकतो. त्याकरता एशियाटिकचा पुढाकार का असू नये, असे अनेक मुद्दे आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने आम्ही एशियाटिकला अधिक लोकाभिमुख करू इच्छितो. संशोधनाच्या बाबतीत आता एशियाटिक मध्ये काही होत नाही अशी एक ज्यांना करायचं त्यांची तक्रार. असं खरोखर होतंय? आता संशोधन होत नाही एशियाटिकच्या माध्यमातून, त्याला चालना दिली जात नाही, कमी होतं. एक तर त्याला ग्रंथालय कारभारही जबाबदार आहे. काही प्रमाणात विद्यापीठ अनुदान आयोगाने काही नवीन नियम तयार केले, तेही त्याला जबाबदार आहे. पण मी त्याचं खापर केवळ एशियाटिकवर फोडणार नाही. कारण समाजातलीच एकूण अभ्यास करण्याची वृत्ती, संशोधन परता ही कमी होत चालली. त्यामुळे जर अधिकाधिक संशोधक आले तर संशोधनाला ऊर्जिता विस्तार मिळेल. आणि संशोधनाच्या गुणवत्तेच्या अनुषंगाने जर विचार करायचा तर त्या गुणवत्तापूर्ण संशोधनाला जर आपण वेगवेगळ्या ज्या उद्योगगृहांच्या स्थापना आहेत, ट्रस्ट आहेत,
तिकडे घेऊन गेलं तर त्याला आर्थिक पुरवठा देखील मिळेल. याकरता मुळात एशियाटिकची पूर्णपणे जबाबदारी घेणारं नेतृत्व तिथे पाहिजे. आम्ही काय करणार, आम्ही तर काहीच करू शकत नाही, आमच्या हातातच काही नाही, हेच जर सूर आळवायचे असतील, उदासीनता आहे, नकारात्मकता आहे. त्यामुळे याच्या पलीकडे जायला पाहिजे. आणि म्हणून एक 6-7 कलमी असा कार्यक्रम घेऊन आम्ही एशियाटिक सोसायटीच्या निवडणूक घेतल्या. एशियाटिकच्या वतीत माध्यमातून येणारी जी एक सतत बातमी असते ती कर्मचाऱ्यांच्या नाराजीविषयी. कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे, कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि मग त्या सगळ्यांचा परिणाम कामाच्या गुणवत्तेवर तिथल्या होतो. एशियाटिक तुम्हाला ह्याच्यावर काही उत्तर शोधणार? निश्चितपणाने आम्ही जाहीरनामा वगैरे म्हणत नाही, परंतु आमचं जे संकल्प आहे त्याच्यामधला एक संकल्प आहे की एशियाटिक सोसायटीची सेवा करणाऱ्या सर्व स्तरातल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठीच्या तरतुदी करणं. तुम्ही 7 कलमांचा उल्लेख केला, कदाचित तुमच्या डोक्यात सप्तपदी पूर्ण करावी असं असू शकतं. काय अजेंडा नेमका आहे? मी वाचून दाखवतो. पहिली गोष्ट म्हणजे एफिशियंट आणि इफेक्टिव्ह मॅनेजमेंट हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्येच आम्ही म्हटलंय की कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल या प्रकारच्या तरतुदी आम्ही करू. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जे आर्थिक संसाधनं आहेत ती अधिक मोठ्या प्रमाणात कशी उपलब्ध करता येतील आणि ती करत असताना आर्थिक शिस्त कशी पाळली जाईल याकडे आम्ही जाणीवपूर्वक लक्ष देऊ. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे संस्थेचा विस्तार, म्हणजे संस्थेच्या कामाचा परीघ वाढवणं आणि एशियाटिकला लोकाभिमुख करणं, ज्याच्यामध्ये मी बोलून बोरिवली, ठाणे याचा उल्लेख केला. चौथा मुद्दा आहे ते म्हणजे एशियाटिक सर्वसमावेशीकरण. ती केवळ उच्चभ्रू लोकांची, केवळ लफेदार इंग्रजीमध्ये बोलणाऱ्यांची अशी लब्ध प्रतिष्ठित लोकांचीच न राहता ती लोकाभिमुख होणं, कारण संस्था लोकाभिमुख झाल्याशिवाय जिवंत नाही राहू शकत. पण त्याला एकमेव उपाय सदस्य वृद्धी एवढाच नसेल. नाही, इतरही अनेक आहेत. आपले कार्यक्रम वाढवले पाहिजे. चांगल्या संशोधकांना आपणहून संपर्क केला पाहिजे. आमच्याकडे या, संशोधन करा असं सांगितलं पाहिजे. त्यामुळे अनंत पद्धतीने हे करता येणं शक्य आहे. विद्यापीठांशी अधिक समन्वय निर्माण केले. आता एकट्या मुंबई महानगरात 5-6 विद्यापीठ झाली. आपण कमी पडतो त्यांच्याशी संपर्क करण्यात, ते केलं पाहिजे. त्या दृष्टीने ऑल इन्क्लुसिव्ह असं असलं पाहिजे. आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे नेशन फर्स्ट या अप्रोचने काम, ज्याच्यामध्ये आम्ही जे वसाहतवादाचे धागे दोरे आहेत ते पूर्णपणे निपटून काढू. कोणतीही वसाहतवादी मानसिकता ठेवणार नाही. राष्ट्र प्रथम या पद्धतीने आम्ही विचार करू, हा आमचा संकल्प आहे. आणखीन एक संकल्प आहे ते म्हणजे जी एक अकॅडमिक रिगर ज्याला म्हणतात, म्हणजे बौद्धिक क्षेत्रातली एक कणखर आणि अतिशय मजबूत अशी जी एक कार्यपद्धती अवलंबली जाणं आवश्यक होतं, ते मधल्या काळात झालेलं नाही आणि त्यामुळे ते विविध पद्धतीने आम्ही या संस्थेची जी बौद्धिक संपदा आहे ती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटी ते म्हणजे तिथलं जे काही दस्तावेज आणि अभिलेखाचं सगळं संग्रहाचं स्वरूप आहे त्याचा वैज्ञानिक पद्धतीने त्याच्या जतनाची आणि जोपासण्याची सगळी रचना करू. अशा 7 विविध मुद्द्यांना स्पर्श करणारा संकल्प घेऊन आम्ही मतदार राजाला साकडे घालू. तुम्ही जी सगळी मांडणी केली, एकूण एशियाटिकचं महत्व, एशियाटिकची उपयुक्तता आणि एका अर्थाने ती लोकांपर्यंत ही जुनी संस्था जाणं, असं असताना आताचे जे मतदार आहेत त्यांनी तुम्हालाच निवडून काढलं, काय मतदारांना आव्हान करा? चांगला प्रश्न आहे. सगळ्यात पहिले म्हणजे घिस्यापिट्या जुन्या पुराण्या पद्धतीने काम करणाऱ्या, काहीशा थकलेल्या आणि वैचारिक अस्पृश्यतेचीच पाठराखण करणाऱ्या अशा वातावरणामध्ये किंवा अशा लोकांच्या तुलनेत जर आपण या सगळ्या निवडणुकीच्या पटाकडे बघितलं तर आमचा जो एशियाटिक टुमॉरोचा संकल्प आहे तो अधिक आश्वासक आहे. आमच्याकडे असलेली सगळी मंडळी ही मुख्यतः संशोधनाच्या क्षेत्रातले, रमेश पतंगे आमचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत, डॉक्टर संजय देशमुख मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि महिला कार्यकर्ते आहेत. त्यामुळे या सगळ्यांच्या संशोधन निष्ठेच्या आधारावर आम्ही हे पॅनल तयार केले
ही सगळी मंडळी अभ्यासक संशोधक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडे वैचारिक खुलेपणा आहे. ते ज्या ज्या क्षेत्रात काम करत होते तिथे कधी त्यांनी अमुक एक विचाराला आमची दारं बंद असं पवित्रा घेतला नाही. सर्व विचारांचं स्वागत, सर्व विचारांच्या बाबतीतला एक खुला दृष्टी, या पद्धतीने आम्ही काम करतो. आणि म्हणून एशियाटिकचं भवितव्य अधिक उज्ज्वल करण्याकरता, तिथे आर्थिक व्यवस्थापन अधिक मजबूत करण्याकरता, कर्मचाऱ्यांना न्याय देण्याकरता, या सगळ्या विषयामध्ये ज्यांची विश्वासार्हता शाबूत आहे अशा लोकांना निवडून देऊ ना आपण. आणि आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो की अशा विश्वसनीय मंडळींचा हा समूह. धन्यवाद विनयजी. आज आपण वेळ काढला आणि एका वेगळ्या प्रकारची संस्था, याचं तुम्ही जसं म्हटलं तसं खरोखर लोकांना माहित नाही, ते केवळ जोडलेले आहेत त्यांच्या पुरतीच मर्यादित आहे. एक त्यात आपल्या मुलाखतीच्या निमित्ताने लोकांना त्या संस्थेचाही परिचय झाला. आणि ज्या प्रकारची मांडणी तुम्ही करताय, ज्या प्रकारचं तुम्ही वेगळ्या प्रकारचा अजेंडा मागताय, निश्चित मतदार तुमच्या बरोबर राहतील. तुम्हाला निवडणुकीकरता खूप शुभेच्छा. मंडळी, एक वेगळ्या प्रकारचा विषय आज मॅक कट्ट्यावर झालेला आहे. मॅक कट्टा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.